ऐ काय ग ऐ एवढं का आवरून बसले? तर आवरून का बसले म्हणजे तुम्हीच म्हणले की आवर जाऊन ये बाहेर लवकर. मी म्हणलं मग असे म्हणले नाही मी भांडे घासताना तुझे काय काय काम राहिले म्हणलं अजून कपड्याचे नाही तुम्ही म्हणले आवरच पटकन बाहेर जाऊन यायचंय. सगळं आवरून बसले की आता. अगं मला जायचंय बाहेर. तुझं कधी म्हणलं मी? किती खोटं बोलता हो. आता मुदाम बोलता ना तसं. मुद्दाम काय? अगं मुद्दाम तुझी काय म्हणजे काम आताच म्हणले ना तुम्ही. काय टाइमपास करत कामं चालली होती. म्हणलं काम तरी तुझी पटापट आवरतील म्हणून म्हणलं बाहेर जायचं आवर लवकर. म्हणजे मी बाहेर जायचे तू आवर लवकर असं म्हणलं. तुला काय वाटलं? तुला घेऊन जायचं? तुम्ही तसं बोलले नाही बरं का. आता शब्दाचा अनादर करू नका. आता फिरवू नका तुम्ही. शब्दाचा कशाला अनादर नाही 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 तुम्ही मगाशी स्पष्ट म्हणले मला आवर प्रमिला बाहेर जाऊन येऊया. मेकडे आणि म्हणलं म्हटलं ना कशाला म्हणून तर लगेच म्हणताय जाऊ दे बाई अशीच करते मग राहा म्हणता मी विचारलं पण नाही कशाला म्हणून. आता तुमच्या बाई मी किती पटपट आवरलं हो. कपडे भिजत पण ना घालतो तसेच धुवून टाकले मी म्हणलं जाऊ दे बाहेर जायचं म्हणायला लागले तर. बरं झालं ना सगळं काम उरकलं ना सगळी घरातली काम. मग मी येणार आहे बाहेर मला नाही माहिती आवडलंय सगळं मी. येऊ नको म्हणलं कुठल्या गाडीत बसू. हे नाही काय मी येणार नवीनच आहे येणार आहे मी. मी जाणार आहे तुम्ही म्हणलं खोटं बोलले मला. मी कुठं खोटं बोललो? मी कुठं खोटं बोललो? खोटं बोलले तुम्ही माझ्याशी. मी तुला काय म्हणलं बाहेर जायचंय कामावर. ह्याचा अर्थ काय? मी बाहेर जाणार आहे. तसं बोलायला नाही तुम्ही. तुम्ही काय म्हटले प्रमिला तुझे कामं किती राहिलेत मला कपडे राहिले तर मला म्हणले पटकन कपडे आवर मग बाहेर जाऊन येऊया म्हणले तुम्ही. येणार आहे म्हणले नाही. एवढं आवरून बसतील मग जरी समजा म्हणलं असलं तरी. मग आल्यावर फक्त चपाती तेवढे करायचे बाकी सगळं आवरून घेतलंय मी. मला यायचंय बघा मला नाही माहिती आता मी आता काय? आठवून ठेवलं होतं. आता बोलच न्यायचं का तुला मी? हा चला मला 2 दुकानात काम मला आहे काय? मी आठवलं होतं ते घेऊन यायचं येताना म्हणून. ए बाई नको ते माझ्या डोक्याला ताप नेल्यावर मला पोकार फाडशील तिथे. नाही बा मला नाही माहिती तुमच्या बाई मी कामं पटापट आवरली. लादी सुद्धा किती फास्ट काम तो काम तर कधी करणारच आहे ना. ते कामं माझ्या मनाचे असते ते मी माझ्या वेळेनुसार करते पण तुम्ही म्हणले म्हणतात पटपट आवरलं मी. काय डोक्याला ताप झालाय माझ्या तोंडातून शब्द गेला. म्हणलं आवर लवकर जायचंय मला. नाही तसं आवर बोलायला. लवकर जायचंय असं एवढं नाही म्हणलं नाही ते मला मला चांगलं शब्द राहिला. आठवतंय मला चांगलं आठवतंय. मला म्हणले तू काय करली मी तेव्हा भांडी घासत होते. मला म्हणले आवर मग पटकन बाहेर जाऊन येऊया. मला आल्यानंतर कपडे धुवू वाटत नाही मी कपडे पण आवरले. मला नाही माहिती मी येणार आहे बघा. ए बाई राहू दे तुझं आवरत जा तुला काय काहीच करायचं. नाही आवरायला सगळं झालेलं आहे माझं फक्त ए चपात्या बाई मी कुठे करायच्या घेऊन जाऊ जेवतात. आता विनाकारण मला तुम्ही जा- आता म्हणले ना तुम्हाला तर जायचं होतं ना मग तुमच्या नको ते संग 400-500 रुपयाला तिथं परत मला खर्च बदल आणणार. मला माहित नाही बघा चला लवकर अरे काय बळच चला मग मी आवरून बसले सगळं चल लवकर निमंत्रण नाही काय नाही चला घेऊन म्हणल्यासारखं. चला हो, ए, चला लवकर. नाही नाही अजिबात नाही. मग जाऊ देत नाही मी पण तुम्हाला होय, काय संगच येणार. बळजबरीच आहे. आवर म्हणताय मुद्दाम आवरून बसली तसं करते. हा मग काय मस्त मोबाईल वर बघत निवांत गाणी ऐकत माझे चाललं काम माझ्या वेळेनुसार करते ना तुम्ही म्हणले म्हणून मी पटपट आवरले. काहीतरी डोक्याला ताप. मी बसणार नाही आता, नाही मी येणार आहे. नाही जाय बाई मला जायचं डोक्याला ताप नको देऊ माझ्या. येणार